नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील मावळ भाग धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीला महापूर आलाय। वाढत्या पाणी पातळीमुळे आळंदी शहरातील नदीवरील 4ही पूल प्रशासनानं तातडीने वाहतुकीसाठी बंद केले। बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये PMPML बस स्थानका शेजारील जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धपेठ परिसरातील पूल आणि PMPML बस स्थानका शेजारील नवीन पूल यांचा समावेश आहे। नागरिकांनी बंद पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागांतून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आषाढी वारीसाठी मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यासाठी आळंदीमध्ये दाखल झालेल्या हजारो वारकऱ्यांची मुसळधार पावसामुळे मोठी गैरसोय झाली आहे। पुणे जिल्हा तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं इंद्रायणी नदीच्या काठच्या गावांना उच्च सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीपात्राजवळ जाणं टाळावं, नदीपात्रात असलेली जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत अशा सूचना प्रशासनानं दिल्यात। देहू आळंदी येथे आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, तसेच सर्व ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि महापालिकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत। आळंदी नगर परिषद प्रशासनाने देखील नागरिक आणि भाविकांना इंद्रायणी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे।